नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आहेत जे अभ्यास करत आहेत, मग ते शालेय जीवनातला अभ्यास असेल, महाविद्यालयीन जीवनातला अभ्यास असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असेल किंवा जीवनाच्या यशस्वीतेसाठीचा अभ्यास असेल, त्या सर्वासाठी एक मी टिप्स देणार आहे. एक संस्कृत श्लोक आपणाला सांगणार आहे. आपण बारकाईनं त्याचं ज्ञान ग्रहण करा. इम्पॉर्टंट फॉर स्टुडंट्स हा श्लोक असणार आहे आणि त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होणारा हा श्लोक आहे. तो श्लोक मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो. अतिशय साधा, संस्कृत मध्ये असला तरी फार महत्वाचा श्लोक आहे. तो श्लोक असा आहे: विद्यार्थी तेजते सुखम, सुखार्थी तेजते विद्या, विद्यार्थीन कुतो सुखम, सुखार्थीन कुतो विद्या. अतिशय साधा श्लोक, परंतु आपल्या जीवनाला कलाटणी देणारा हा श्लोक आहे. तो समजून घेऊया आपण. विद्यार्थी तेजते सुखम. विद्यार्थी, आपण विद्यार्थी आहोत, अभ्यास करणार आहोत, विद्या अर्जन करणार आहोत. जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? त्याग केला पाहिजे. कशाचा? सुखाचा. म्हणजे आयशो आराम करणे, टीव्ही बघत बसणे, आई वडिलांना फसवणे, बाहेर हुंदडत फिरणे, हे जे काय आपल्या सुखाच्या व्याख्या आहेत, ते सुख आपण त्याग केलं पाहिजे. विद्यार्थी तेजते सुखम. जे विद्यार्थी आहेत, ज्यांना विद्यार्जन करायचं आहे, ज्यांना आपलं नाव कमायचं आहे, ज्यांना आपल्या आईवडिलांचं नाव कमवायचं आहे, त्यांनी सुख त्याग केलं पाहिजे. आणि सुखार्थी तेजते विद्या. म्हणजे जे सुखार्थी आहेत, ज्याला फक्त झोपा काढायचा आहे, आयशो आराम करायचा आहे, मजा करायचा आहे, टिंगल टवाळ्या करायचा आहे, मग त्यांनी विद्या त्याग केली पाहिजे, कारण त्यांना विद्या मिळणारच नाही. म्हणून पुढच्या लाईन मध्ये श्लोककार काय म्हणतात? विद्यार्थीन कुतो सुखम. कुतो म्हणजे कुठून मिळणार? काय? सुख. विद्यार्थीनं, जे विद्यार्थी आहेत, ज्यांना अभ्यास करायचा आहे, यश संपादन करायचं आहे, यशाचे शिखर गाठायचे आहेत, त्याला सुख कुठून मिळणार? आणि सुखार्थीन कुतो विद्या. ज्याला फक्त झोपा काढायचा आहे, मजा करायचा आहे, आयशो आराम करायचा आहे, त्यांना विद्या कुठून मिळणार? म्हणजे विद्या आणि सुख ह्याचं इन्व्हर्सली प्रोपोर्शन रिलेशन आहे. जर सायन्सच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी सुख त्याग केला पाहिजे, आणि ज्याला फक्त सुख आणि मजा करायचा आहे त्यांनी विद्या त्याग केला पाहिजे. सुख आणि आयशो आराम करताना, त्याचा आनंद घेताना फार मजा वाटते, पण त्याचं भविष्य अंधारामध्ये असतं. ज्यावेळेस आपण सुख करतो, झोपा घेतो, सुख प्राप्त करतो, आई वडिलांना फसवतो, गुरुजनांना फसवतो, तेव्हा आपल्याला फार मजा वाटते. माझ्यासारखा हुशार कोणी नाहीये, मी आई वडिलाला फसवलं, मी गुरुजनांना फसवलं, असं आपल्याला वाटत असतं आणि त्या क्षणिक सुखामध्ये आपण जात असतो. परंतु जेव्हा जेव्हा आपण आई वडिलांना, गुरुजनांना फसवतो, तेव्हा ते फसत नसतात, फसत आपण असतो. आणि सुख, आयसा आराम, टीव्ही बघणे, धिंगाणा करणे, मजा करणे, हे तेवढ्या पुरतं मजा वाटते, तेवढ्या पुरता आनंद देतो, परंतु भविष्यामध्ये त्याचा काही उपयोग येत नाही. आणि जोपर्यंत आपण आई वडिलाच्या जीवावर जगत असतो तेव्हापर्यंत ते बरं असतं. परंतु एकदा ग्रॅज्युएशन संपलं, महाविद्यालयातून आपण बाहेर पडलं की आपल्या समोर मोठा क्वेश्चन मार्क तयार होतो. आणि मग पुढे काय? आणि ह्या पुढे काय हा क्वेश्चन मार्क मात्र मग आपल्याला त्यावेळेस निराशेच्या खाईत घालतो. आणि मग आपल्याला त्यावेळेस कळतं की आपण या श्लोकाकडे का लक्ष दिलं नाही. आपण विद्यार्थी होतो, आपण सुख त्याग करायला पाहिजे होतं, आपण सुखार्थी नव्हतोच, आपण सुखार्थी नाहीच राहायला पाहिजे होतं. कारण ज्याला सुखार्थी म्हणून जगायचं त्याच्या विद्या जवळ येणार नाहीये हे आपल्याला त्यावेळेस कोणीतरी सांगितलं होतं, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, असं त्यावेळेस आपल्याला वाटतं. आणि त्यावेळेस वेळ हातातून निघून गेलेली असते आणि पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काही राहत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कायमस्वरूपी मी आपल्या सर्वांना सांगतो की आपण आपल्या ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी हा श्लोक लिहून ठेवा. विद्यार्थी तेजते सुखम, सुखार्थी तेजते विद्या, विद्यार्थीन कुतो सुखम, सुखार्थीन कुतो विद्या. धन्यवाद. शुभेच्छा.